सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा, समतेचा आणि पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव, बंधुता, समता जोपासणारा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. संगमनेर शहरातील माळीवाडा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन केलं गेलं. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, मालती डाके, अरुण हिरे, अभिजित ढोले, निखिल पापडेजा, नितीन अभंग, लक्ष्मण बर्गे, गजेंद्र अभंग, सुधाकर ताजने, अतुल अभंग, बंटी मंडलिक, प्रसाद गोरे आदींसह पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला. बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर काम केलं, असं मनोगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं. शिक्षण क्रांतीचे महानेते महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिक्षणाची क्रांती घडवली अशा या महान नेत्याच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन दाम्पत्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बहुजन समाजाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षणाची क्रांती आणली. महात्मा ज्योतिबा फुले हे एक असं व्यक्तिमत्व होतं की स्वतः अतिशय व्यवस्थित सदन परिवारातले होते. त्यांचा स्वतःचा एक चांगला असा व्यवसाय होता. स्वतः ते पुणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी त्या काळामध्ये काम केलं होतं. परंतु असं असताना देखील महिलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण व्यवस्था उभी केली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनून त्यांनी महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली. शेण असेल, दगड असेल असे खाऊन त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची व्यवस्था केली. त्याच्यातून आज आपण पाहतोय की सगळीकडे महिला पुढे जाताना आपण पाहतोय. त्याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दूरदृष्टीला द्यावं लागेल. खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी फक्त स्त्री शिक्षण एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खऱ्या अर्थाने जर कोणी अभ्यास केला असेल आणि तो जर खरा इतिहास समाजापुढे आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं. आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या संगमनेर शहरातील जो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे. मी एवढंच इच्छा आपल्या सगळ्या संगमनेरकरांकडून आणि सगळ्या तमाम हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या लोकांकडून इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने ज्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले संपूर्ण आयुष्यभर जगले त्या विचारावर खऱ्या अर्थाने राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हा जो पुतळा आहे हा सुद्धा त्यावेळेस नगराध्यक्ष असताना माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस हा पुतळ्याचं इथं आपण स्मारक महात्मा ज्योतिबा फुलेंचं केलं होतं. आता लवकरच या स्मारकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जेदार अजून एक चांगला पुतळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दोघांच्याही जोडीचा एक चांगला पुतळा या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर भावी पिढ्यांना प्रेरणा ठरेल अशा पद्धतीचं एक स्मारक या ठिकाणी आपण लवकरच करणार आहे. आज महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले हे पुरोगामी विचारामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव देशामध्ये आहे. देशामध्ये बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आणि विचार मांडले, प्रत्यक्ष ग्रंथरूपाने मांडले, त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे. पुढील कालखंडसुद्धा आपण पाहतो आहोत तर जो लोकशाही आपली आहे, आपली राज्यघटना आहे, ती कशी असावी, तिचे सूत्र काय, तिचे मूलभूत तत्व काय, असा जर विचार केला तर ही राज्यघटनासुद्धा महात्मा फुले, त्याचप्रमाणे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले सर्व संत, समाजसुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचा असेल, एकत्र पद्धतीनं पुढे जायचं असेल, भेदभाव टाळायचा असेल,
जाती धर्माचे वाद कमी करायचे असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता, तोच आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो. यावेळी यशोधन जनसंपर्क कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं गेलं. यावेळी सुरेश थोरात, कैलासराव वागचौरे, प्राध्यापक बाबा खरात आदींसह संगमनेरमधील विविध कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.